नमस्कार बंधू भगिनींनो, आज ऋषी पंचमी. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला ऋषी पंचमी म्हणून या ठिकाणी हे व्रत केलं जातं. आणि या ऋषी पंचमीच्या व्रताच्या संबंधानं आणि त्याच्या कथेच्या संबंधानं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. सर्वप्रथम मी रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. ऋषती गच्छन्ति संसार पारेयिति असं म्हटलं जातं. याचा अर्थ ऋ म्हणजे ज्ञान आणि असती म्हणजे अनुभूती असणे. ऋ म्हणजे ज्ञान आणि असती म्हणजे अनुभूती असणे. म्हणजेच काय, तर ज्यांना आत्मज्ञानाची अनुभूती असते त्यांनाच ऋषी म्हटलं जातं. आपण अनेक भारतीय ज्ञान परंपरेमध्ये ऋषी हा शब्द आपल्याकडे अनेक ऋषींच्या संबंधाने वापरतो. तो ऋषी कुणाला म्हणावं, तर ज्याला आत्मज्ञानाची अनुभूती आहे झालेली आहे त्याला ऋषी म्हटलं गेलं पाहिजे असं आपल्याकडे मानलं गेलेलं आहे. विश्वनियंत्या प्रभूची एकनिष्ठ तेनं भक्ती करणारे, प्रदूषण मुक्तीसाठी अग्नीला प्रज्वलित करून यज्ञ करणारे, अरण्यातील एकांतात गवताच्या पर्णकुटीत आयाचित वृत्तीने राहणारे जे असतात त्यांना आपल्याकडं ऋषी असं म्हटलं गेलेलं आहे. ज्या ऋषींच्या गरजा अत्यंत कमी होत्या त्यांचं जर आपण राहणीमान बघितलं तर डोक्यावरती जटा, वाललेली दाढी, अंगावर पंच आपल्याला पाहायला मिळतो, शरीर झाकण्यासाठी एखादं उपरणं व पायात लाकडी खडावा, चेहऱ्यावर ज्ञान व शुद्ध आचरणाचं तेज, अंतकरणात प्रचंड आत्मविश्वास व निरागस प्रेम ही ज्यांची श्रीमंती असं जिथं आपल्याला दिसतं ते खऱ्या अर्थानं या देशात ऋषी म्हणून गणले गेलेले आहेत. आता या ऋषींचे देखील आपल्याकडे वेगवेगळे नामकरण आपण पाहतो. त्यांच्या वैशिष्ट्यामुळेच त्यांचे वेगवेगळे नावं आपल्याला इथं पाहायला मिळतात. जसं की शोक व संताप यात कसे आनंदी राहावे याचं ज्ञान जे देतात त्यांना ऋषी म्हटलं जातं. ऋषी कोणाला म्हटलं जातं, तर या ठिकाणी असं सांगितलं गेलेलं आहे की शोक व संताप अशा अवस्थेमध्ये देखील आपण आनंदी कसं राहावं याचं ज्ञान जो देतो त्याला आपल्याकडं ऋषी म्हटलं गेलेलं आहे. ब्रह्मज्ञान व व्यवहार यांची योग्य सांगड घालतो त्याला ब्रह्मऋषी म्हटलं गेलेलं आहे. ऋषी वेगळे, ब्रह्मऋषी वेगळे. ब्रह्मऋषी कुणाला म्हणायचं, ब्रह्मज्ञान व व्यवहार याची योग्य सांगड घालतो त्याला ब्रह्मऋषी म्हटलं गेलेलं आहे. ज्याच्या दर्शनानं आनंद मिळतो त्यांना आपल्याकडं महर्षी म्हटलं गेलेलं आहे. महर्षी ते आहेत की ज्यांच्या दर्शनाने आपल्याला आनंद मिळतो त्याला या ठिकाणी महर्षी म्हटलं जातं. तर ज्याच्या स्पर्शाने जडाला चेतना प्राप्त होते त्या दिव्यात्माला देवर्षी म्हटलं जातं. देवर्षी कोणाला म्हटलं जातं, तर देवर्षीच्या संबंधानं असं सांगितलं जातं की ज्यांच्या स्पर्शाने जडाला चेतना प्राप्त होते त्यांना देवर्षी म्हटलं जातं. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे नारद असल्याचं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि राजसत्तेवर अंकुश ठेवण्याचं कार्य ज्या संत स्वभावाच्या लोकांनी केलं त्या ऋषींना राजर्षी म्हटलं जातं. आपण राजर्षी हा जो शब्द वापरतो तो कोणासाठी वापरला गेला पाहिजे, ज्यांच्यातर्फे राजसत्तेवर अंकुश ठेवण्याचं कार्य जे संत स्वभावाच्या माध्यमातून घडतं त्यांना राजर्षी म्हटलं गेलं पाहिजे. ऋषींनी श्रमप्रतिष्ठेला अत्यंत महत्वाचं मानलेलं आहे आणि स्वतः ऋषी श्रम करताना देखील आपण पुराणांच्या मध्ये किंवा प्राचीन कालामध्ये पाहिलेले आहेत. म्हणून श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देणारे जे कोण आहेत, शुद्ध आचरणाचे जे कोण आहेत आणि ज्यांच्या ज्ञानाचा प्रकाश ज्यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला तेजोमय स्वरूपामध्ये दिसतो, या सगळ्यांना आपण ऋषी आणि त्या ऋषीमध्ये देखील वेगवेगळे मी आपल्याला देवर्षी, ऋषी, महर्षी, राजर्षी हेही आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत.
आपल्याकडे 7 सप्त ऋषी मानले गेलेले आहेत. जे 7 ऋषी आपल्याकडं परंपरेनं मानलेले आहेत भारतीय ज्ञान परंपरेमध्ये, ते कोणते आहेत हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. तर या सप्त ऋषींच्या पैकी पुरुष सप्त ऋषीमध्ये पहिले आहेत कश्यप, दुसरे आहेत अत्री, तिसरे आहेत भरद्वाज, चौथे आहेत विश्वामित्र, पाचवे आहेत गौतम, सहावे आहेत जमदग्नी आणि सातवे आहेत वसिष्ठ. तर असे आपल्याकडं 7 ऋषी मानले गेलेले आहेत. आणि स्त्री ऋषींच्या मध्ये एक प्रतिनिधी ऋषी म्हणून अरुंधती हिला मानलं गेलेलं आहे. तर ऋषी पंचमीच्या दिवशी या सप्त ऋषींचं आणि स्त्री ऋषी प्रतिनिधी म्हणून अरुंधती यांची पूजा आपण या दिवशी केली पाहिजे असं आपल्या शास्त्रानं सांगितलेलं आहे. आता ही पूजा कशी करायची, तर ही पूजा करण्यापूर्वी या ठिकाणी आणि ही पूजा कशासाठी करायची हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर आपल्या पितरांना या ठिकाणी समाधान मिळावं, आपण पापातनं आपली मुक्ती व्हावी, ऋषीसारखा एखादा महान पुत्र आपल्या पोटाला यावा. रजस्वला अवस्थेमध्ये जर स्त्रीकडनं काही चुका झालेल्या असतील, काही दोष घडलेले असतील, तर त्या रजस्वला अवस्थेतले दोष नाहीसे व्हावेत यासाठी देखील या ठिकाणी हे ऋषी पंचमीचं व्रत आपल्याकडं केलं जातं. आणि यासाठी हे व्रत महिला मोठ्या प्रमाणावर करताना आपण पाहतो. सप्तर्षी व श्री गणेशांचं पूजन ऋषी पंचमीच्या दिवशी करणं महत्वाचं मानलं गेलेलं आहे. या दिवशी आपण उपवास करावयाचा आहे. बैलाच्या कष्टानं म्हणजेच नांगरलेलं वगैरे त्याच्यातनं उत्पादित झालेलं अन्न आपण खायचं नाहीये. तर त्याशिवाय वेगळं अन्न आपण या दिवशी प्राशन करायचं आहे किंवा खायचं आहे. विंचू, कुत्र, उंदीर यांच्या विषावर उतारा म्हणून आघाडा या वनस्पतीला महत्वाचं मानलं जातं. आघाडा ही वनस्पती या तिन्हींच्या विषाला उतार म्हणून औषधी म्हणून आपल्याकडं वापरली जाते. या आघाडा या ठिकाणी आपण ऋषींना या दिवशी अर्पण करायचं आहे. पूजा करून ऋषी पंचमीची या ठिकाणी कथा ऐकण्याचं काम देखील किंवा कथा वाचण्याचं काम या दिवशी करायचं आहे. 7 ऋषींच्या 7 सुपाऱ्या, अरुंधतीची एक 8वी सुपारी आणि गणेशजींची एक, अशा 9 सुपाऱ्या आपल्याला या पूजेच्या वेळेला मांडायच्या आहेत. एका तामणामध्ये तांदूळ घेऊन हळदी कुंकवाचं सौस्तिक या ठिकाणी काढायचंय आणि त्यावर ठेवून त्यांचे 7 पत्री, 7 फुलं, 1 नारळ, 8 जानवे, 1 पंचा, 9 खारका, 9 बदाम, 2 बांगड्या, 9 खोबऱ्याचे तुकडे, अत्तराचा फाया, 25 विड्याची पानं, पंचामृत व गुळ हे साहित्य घेऊन या ठिकाणी या ऋषी पंचमीच्या पूजेचा विधी आपल्याला संपन्न करावयाचा आहे. आणि या वेळेला जी आपल्याला कथा श्रवण करायची आहे किंवा वाचायची आहे ऋषी पंचमीची, ती देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर ऋषी पंचमीची जी कथा सांगितली जाते ती या पद्धतीची की असं म्हणतात की एकदा कैलासावर भगवान शंकर आणि पत्नी पार्वती या दोघांच्या मध्ये संवाद चाललेला आहे. पार्वती या ठिकाणी आपले पती शंकरांना प्रश्न करते की अहो मालक, हे ऋषी पंचमीचं व्रत का केलं जातं, मला जरा त्याबद्दल सांगा. आणि मग या ठिकाणी महादेव आपली पत्नी पार्वतीला म्हणतात की मला विष्णूंनी या व्रताचं महत्व सांगताना जे सांगितलंय तेच मी तुला आज या ठिकाणी सांगतो आहे. आणि मग महादेव सांगतात की हे पार्वती, हे व्रत केल्यामुळं पितरांच्या आत्म्याला तृप्ती मिळते. आपण केलेली जी काही पाप असतील ते पाप देखील या ठिकाणी नष्ट होतात. आणि म्हणून यासाठी आपण हे व्रत करणं अत्यंत महत्वाचं मानलं गेलेलं आहे. आणि हे व्रत ची कथा जर तुला ऐकायची असेल तर ती कथा अशी आहे की विदर्भ देशामध्ये एक देवशर्मा नामाचा ब्राह्मण राहत होता. अत्यंत धर्मपरायण असा हा ब्राह्मण होता. वेद मंत्र यज्ञ या सगळ्या बाबतीमध्ये तो अत्यंत पारंगत होता. दान धर्मामध्ये देखील त्याचा हातखंडा होता. आणि त्याची पत्नी जी की भगना नावाची होती
ती महान पतिव्रता होती आणि असं हे त्याचं अत्यंत चांगलं कुटुंब होतं. घरी धनधान्य परिपूर्ण अशा पद्धतीचं होतं. पशु देखील मोठ्या प्रमाणावर घरामध्ये होते. असं हे अत्यंत चांगला परिवार या ठिकाणी त्याचा होता. त्याने या ऋषीपंचमीच्या दिवशी आपल्या पितरांचा श्राद्धविधी करण्याचं निश्चित केलेलं आहे. तो श्राद्धविधी त्यानं आरंभिलेला आहे. त्यासाठी पत्नीनं वेगवेगळ्या प्रकारचा स्वयंपाक बनवलेला आहे आणि 5 ब्राह्मणांना या पितरांचे जीव घालण्यासाठी या धर्मपरायण देवशर्मा ब्राह्मणानं निमंत्रित केलंय. हे ब्राह्मण घरी येतात, जेवण करतात, त्यांना नानाविध प्रकारचे मिष्टान्न खाऊ घातलेले आहेत. त्यानंतर त्यांची यथाविध पूजा करून त्यांना वस्त्रदान देखील या देवशर्मानं केलेलं आहे. पत्नीनं देखील त्यांचं मनोभावे दर्शन घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीनं हे पितरांचे श्राद्धविधी देवशर्मा आणि त्याच्या पत्नीनं पार पाडलेली आहे. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर देवशर्मा जेव्हा अंगणामध्ये बसलेला आहे तेवढ्यामध्ये त्याच्या कानावरती काहीतरी मानवी शब्द येतात आणि तो हळूच लक्ष देतो तर कुत्री मानवाच्याच भाषेमध्ये आपल्या घरानं एका बैलाला सांगते आहे. एक बैल जवळच उभा आहे आणि कुत्री त्याला हे सगळं सांगते आहे. कुत्री सांगते की बघ, आज या घरामध्ये या ठिकाणी स्वयंपाक केला गेलेला होता. स्वयंपाकाचं भांड खिरीचं उघडं होतं आणि या उघड्या भांड्याला पाहून एक साप आला आणि सापानं त्या खिरीमध्ये आपलं विष टाकलं आणि साप निघून गेला. कुत्री म्हणते की मला असं वाटलं की ही जर विष टाकलेली खीर तशीच या ब्राह्मणांनी खाली तर एकही ब्राह्मण वाचणार नाहीये, म्हणून मी त्या खिरीच्या भांड्याजवळ गेले आणि ते खीर अशी लवंडून टाकली. तेवढ्यामध्ये ती या ठिकाणी देवशर्माची पत्नी आली आणि तिला वाटलं की मी हे खीर खाती आहे किंवा वाटोळ करते, म्हणून तिनं काठी घेऊन मला बदाबदा बदलून काढले आणि माझ्या सगळ्या या ठिकाणी फासोळ्या मोडल्यात. अशा पद्धतीनं डोळ्यात अश्रू आणून ही कुत्री आज घडलेला सगळा प्रकार त्या बैलाला सांगते आणि हे सगळं देवशर्मा तिथं बसून ऐकतोय. बैल म्हणतो, माझी सुद्धा कथा ऐकतो, माझंही असंच झालं. मी देखील दिवसभर याच्याच या ठिकाणी देवशर्माच्या शेतामध्ये नांगर हाकलाय काम केलेलं आहे. रात्री आलो, मुंगसं घातलेलं आहे. मला रात्रभर मला काहीही खायला दिलेलं नाहीये. मी रात्रभर तसाच उपाशीचे उपाशी झोपून राहिलेलो आहे. मला झोपही आलेली नाहीये. आणि मग हे कुत्रीचं आणि बैलाचं बोलणं देवशर्मानं ऐकलं. त्याला खूप वाईट वाटलं की आपण यांच्या बरोबर चांगला व्यवहार केलेला नाहीये. आणि मग हा ब्राह्मण त्या कुत्रीच्या जवळ जातो, तिच्या पाठीवरून हात फिरवतो, बैलाच्या देखील अंगावरून हात फिरवतो आणि त्याला खूप वाईट वाटतं. आणि हे सगळं ऐकल्याच्या नंतर त्याच्या लक्षात येतं की ही कुत्री आणि हे बैल दुसरं तिसरं कोणी नाही तर ते माझे आई वडीलच आहेत. आणि मग आता या आई वडिलांना या बैलाच्या आणि कुत्रीच्या येवणीतनं बाहेर काढायचं असेल तर आपण काय करावं, या विचारामध्ये तो फिरायला लागतो अरण्यामध्ये इकडं तिकडं. तेवढ्यामध्ये त्याला अरण्यामध्ये काही ऋषी दिसतात. त्यामध्ये वशिष्ठ ऋषींची त्याची भेट होते. वशिष्ठ ऋषींना ते म्हणतात की असं असं मी आज पितरांची पूजा करताना असं असं कुत्री आणि बैलांसोबत माझा व्यवहार झालेला आहे. वशिष्ठ म्हणतात ठीक आहे, झाली चूक, जाऊ दे. परंतु हा देवशर्मा म्हणतो की ते कुत्री म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही, ती माझी आई होती आणि ते बैल दुसरा तिसरा कोणी नाही, तो माझा वडील होता. परंतु माझ्या आई वडिलांना या योनीमध्ये कसा काय जन्म मिळाला आणि हे काही मला कळत नाही आहे. आणि याच्यातनं माझ्या आई वडिलांना मानव देहामध्ये आणण्यासाठी मला काय करावं लागेल हेही कळत नाही आहे. तर ऋषीवर्य तुम्ही मला काहीतरी मार्गदर्शन करा. आणि मग हे ऐकल्याच्या नंतर वशिष्ठ मुनी 2 मिनिट डोळे बंद करून ध्यानस्थ होतात आणि मग त्यांच्या लक्षात येतं की ह्याचे आई वडील या बैल आणि कुत्री का झालेले आहेत. आणि मग ते या ठिकाणी त्याचं कारण या देवशर्माला वशिष्ठ मुनी सांगायला लागतात. ते म्हणतात की पूर्वी कौंडल्यपूर नावाचा एक नगर होतं. तुझे वडील फार विद्वान ब्राह्मण त्या नगरामध्ये राहत होते. आई देखील फार पतिव्रता होती. अशाच पद्धतीनं या ठिकाणी वडिलांनी पितरांचं श्राद्ध चा कार्यक्रम केलेला आहे
परंतु तो कार्यक्रम करताना ऋषी पंचमीचं व्रत मात्र तो विसरून गेलेला आहे आणि याचा दोष तुझ्या पित्याला लागला आणि म्हणून या दोषामुळे त्याला बैल व्हावं लागलेलं आहे। आणि त्या दिवशी पितरांच्या दिवशी जो स्वयंपाक तुझ्या आईनं बनवला तो स्वयंपाक रजस्वला अवस्थेमध्ये असताना तिनं बनवल्यामुळं तिला ते पाप लागलं आणि त्यामुळं तिला कुत्रीचा जन्म प्राप्त झालेला आहे। हे कारण याच्या पाठीमागं आहे असं या ठिकाणी वशिष्ठ ऋषी त्या ब्राह्मणाला देवशर्माला या ठिकाणी सांगतात। आणि मग हे सगळं ऐकल्याच्या नंतर तो म्हणतो की आता मग मला माझ्या आईवडिलांना याच्यातनं बाहेर काढायचं असेल तर काय करावं लागेल। आणि मग वशिष्ठ मुनी या ऋषी पंचमीच्या यापूर्वी सांगितलेला विधी या ठिकाणी त्या ब्राह्मणाला सांगतात आणि हा देवशर्मा त्या सांगितलेली विधीप्रमाणे ऋषी पंचमीचं व्रत करतो त्याचा परिवार आणि त्यामुळं त्याच्याकडं पुण्याचा साठा होतो आणि कुत्री आणि बैलाच्या योनीतनं त्याची आई आणि वडील पुन्हा मनुष्य जन्मामध्ये येतात। हे फळ एका मुलानं आपल्या आई वडिलांना उद्धारासाठी या ठिकाणी कामी आणलेलं आहे। तेव्हा ऋषी पंचमीची अशी ही कथा सांगितली जाते। मुळात हे ऋषी पंचमीचं व्रत करण्याच्या पाठीमागचा उद्देशच जर काय असेल तर या ठिकाणी आपल्या पितरांना या ठिकाणी आनंदित करणं आणि आपल्याकडनं रजस्वला कालावधीमध्ये काही चुका झाल्या असतील तर त्याच्यातनं बाहेर पडणं आणि पुण्यपत्रात पाडून घेऊन एका अर्थानं आपण आपला उद्धार करून घेणं आणि आपल्या देशातली जी ज्ञान परंपरा सर्व क्षेत्रामध्ये ऋषीमुनींनी जे एवढं मोठं योगदान दिलेलं आहे तर त्या ऋषीमुनींच्या स्मरण करावं, त्यांच्या प्रतीची कृतज्ञता व्यक्त करावी, त्यांचं पूजन करावं, त्यांचा आशीर्वाद घ्यावा, म्हणजेच एका अर्थानं त्यांच्या ज्ञानाचे पाईक आपण खऱ्या अर्थानं व्हावेत हाही उद्देश या ऋषी पंचमी व्रताच्या पाठीमागचा आहे। नक्की आपण हाच उद्देश की ऋषीमुनींनी जो ज्ञानासाठी त्याग केला, ज्ञानासाठी चारित्र्यासाठी अत्यंत महत्त्वाचं या ठिकाणी चारित्र्य सांभाळलं, ज्ञानासाठी सर्वतोपरी त्याग केला, त्याच पद्धतीनं आपणही आपल्या जीवनामध्ये ज्ञानावरती अथांग प्रेम करावं। पितरांना कधीही आपण विसरू नये, त्यांच्या प्रतीची कृतज्ञता आपण अंतःकरणामध्ये बाळगावी। हा संदेश हा ऋषी पंचमीचं व्रत आपल्याला देतं। ते संदेश आपण आपल्या आयुष्यामध्ये उतरवून त्यानुसार मार्गक्रमण करावं एवढीच अपेक्षा या व्रताच्या निमित्तानं आणि या कथेच्या निमित्तानं आपण सगळेजण व्यक्त करूयात। आणि एवढंच बोलून या व्हिडिओला या ठिकाणी पूर्णविराम देऊयात। नमस्कार।